नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवत आहे। तब्येत बरी नसल्यामुळं व्हिडिओ काही आले नाहीत। 4 ते 5 दिवस झाले असतील व्हिडिओ काही बनवले नव्हते मी। असं तब्येत थोडीशी बरी नव्हती आणि त्यामध्ये मग बोलताना पण थोडासा चेहरा पडल्यासारखा होत होता। त्याच्यामुळे म्हटलं ते उगीच वाटेल ना, म्हणून मग मी बनवले नाहीत, काही नाही। शॉर्ट वगैरे टाकत होते एक दोन पण व्हिडिओ काय बनवायला झालंच नाही। मला झालं नाही म्हणजे तब्येत नव्हती बरी म्हणून नाही बनवले। तसं बनवायचं काय आपलं मी काय बंद नाही केलं, फक्त टाइम भेटत नव्हता। कमेंट पण आल्या ताई व्हिडिओ काय येत नाहीत तुमचे म्हणून। तर सर्वांचे खूप खूप आभार माझ्या व्हिडिओची वाट बघितल्याबद्दल। आणि मी रात्री पण टाकला फोटो। आजपासून कंटिन्यू व्हिडिओ येतील। आजपासून मी त्याचा टाइम काढून आणि आज थोडंसं बरं आहे, उद्या अजून थोडंसं बरं वाटेल तर टाइम काढून नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे। तर काय चाललंय तुमचं काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि पहिले व्हिडिओ पाहिले का नाही सांगा। माझा पालक मेळाव्याचा एक होता, घरचा आपला कांद्याचा वगैरे होता, ते पाहिले का नाही ते सांगा। इकडं आमची मका भरडून टाकली आहे बघा। आई इकडं हे करायला टाकले वाळ्यात, त्याचा मावचर बसत नाहीये, मग दर कमी येतो। आणि 14-15 मावचर बसला तर दर मग 1 नंबरचा येतो। त्याच्यामुळे मग थोडासा ठेवली आहे वाळत। इथं बसली आहे बघा मी सावलीला, ऊन लागते। थोडंसं तब्येत बरी नसल्यामुळे ऊन बी सण होईना। आपण तर काय उन्हातलंच आहे, पण तरी पण ऊन सण होई नाही मला। मी बसले तिथं आपलं मशनीला आणि नारळाची गार सावली पडली आहे, म्हटलं बसावं थोडंसं, त्याच्यामुळं बसले होते। आत्याबाई होते इकडं दाऱ्यावर गव्हावर, त्याच्यामुळं मग मी आलते। आपण सांगितलं तर झाल्यावर दारी मला फोन कर मोटर बंद करायला, त्याच्यामुळे बसले होते। हे बघा इकडं मका घातली वाळत। आताशी आमचा मकाचा राडा झाला बरं का, शेवटच आहे आता। आता एकदा घालवली की परत पुढच्या वर्षीच मकाचं नाव काढायचं, तोपर्यंत मका नाही। आणि इकडं आमचा गहू चालला आता भिजवायचा। बघा आता किती छान आहे, लय पातळ दिसत होता गहू, पण आता चांगला दिसतोय गहू। लय म्हणजे लयच झालता, पातळ वाटत होता, पण आता चांगला वडून आलाय आणि जुळलाय, म्हणजे त्याला फुटले हे बघा छान आलं। इकडं ऊन पडतंय ना, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही। हे बघा मस्त आलाय, सगळीकडलाच गहू। यंदा गहू जास्त केलाय आम्ही, कांदा पण नाही एवढा केला। कांदा 1.5 एकर आणि बाकीचा सगळा गहूचे 1.5-2 एकर असेल कांदा, आणि बाकीचा सगळा गहूच केलाय यंदा। गेल्या वर्षी गव्हाची लय तुटवडा होता, आम्ही 10 पोती विकत घेतली होती गव्हाची। आणि मग तेव्हा तर दुसऱ्या वर्षी पण केला गहू, तो पण झाला चांगला, पण मग आणि सगळा 33 रुपयाने विकला गहू आम्ही। आणि मग आता ठेवला तो, अजून आता पण केला, भरपूर केला आता गहू। कोणाला पाहिजे असेल तर सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला पोस्ट करू आम्ही गहू। ठेवले मशनीवर व्हिडिओ, मोबाईल। व्हिडिओ आवडत नसतील तर तसं पण सांगा, आणि आवडत असतील तर कमेंट करा नक्कीच। मी वाट बघते तुमच्या कमेंटची। मला एकतर काय कमेंट वाचायला पण होत नाही, तर जेवढ्या होतील एवढ्या वाचते आणि रिप्लाय पण देत असते। तर नक्की माझ्या रिप्लायला पण बघत जावा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपले शॉर्ट वगैरे शेअर करण्यासारखे असतात, व्हिडिओ पण तुम्हाला वाटले शेअर करा। ओके, कसे वाटतात ते नक्की सांगा पण, कारण खूप प्रयत्न करते, वेळात वेळ काढून करत असते। मुलं वगैरे लहान आहेत माझी, आणि घरचे पण भरपूर सारी कामं असतात, तर त्यातनं वेळ काढून करत असते। तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा बरं का। आणि आता जे काही मी काम करते ना, त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगायचं होतं। कंपनीचं काम तुम्हाला तर माहितीच आहे, आपली ही DG स्क्वेअर कंपनी आहे, आणि त्याच्यामध्ये आपण फक्त प्रमोशनचं काम करायचं आहे। आणि प्रमोशन नंतर आपल्याला 75% कमिशन भेटत जाते। तर या प्लॅटफॉर्मवरती हे बघा मी 43,000 प्लस इन्कम कंप्लीट केलेला आहे। मी शेतकरीचे, तुम्हाला माहिती आहे, आणि शेतकरी असून सुद्धा ह्या प्लॅटफॉर्मवरती काम करून एवढं इन्कम जनरेट केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा करू शकता। तर नक्की कमेंटमध्ये यस टाईप करा जर तुम्हाला आवड असेल, जर तुम्हाला पण शिकायचं असेल ऑनलाईन बिझनेस करायला तर करू शकता। कारण ऑनलाईन बिझनेस सारखा पैसा कुठेच नाही, कष्ट भरपूर आपण करतोय, पण असं एक इन्कम सोर्स पाहिजे ना, तर तो पण आपण जनरेट इथं करू शकतो। आता व्हिडिओ बघून वेळ घालवण्यापेक्षा, दुसरं रील्स बघत बसण्यापेक्षा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती काम करून पण खूप छान प्रकारे अर्निंग करू शकता घर बसल्या।
लेडीजसाठी तर खूप उपयुक्त आहे. जेंट्स वगैरेंना काही टाईम भेटत नाही एवढा, पण लेडीजला दुपारनंतर भरपूर टाईम असतो, तर त्या 100% इथं करू शकतात. तर खरंच इच्छा असेल तर मला मेसेज करा आणि येस टाईप केलेत ना कमेंटमध्ये तरी चालेल, मी तुम्हाला रिप्लाय देईल. माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्याच्यामध्ये तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स फ्रीमध्ये देऊन टाकेल, जे काय माहिती असेल ती. फक्त तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर काही चार्जेस लागतात, ते पण काही फक्त 500 किंवा 1000 या दोन्हीतले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक साधा सोप्पा आणि तुम्हाला जमेल असा ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करू शकता. तर असेल तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल माझ्या बोलण्यामधून तर नक्कीच मला मेसेज करा, मी तुम्हाला मदत करेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. बाय बाय.